NEET 2024-25, subject biology, class 11, chapter 1st, diversity in living words. My first question, that is, what is biology? Biology means the study of life and it helps us understand the living words. जीवशास्त्र म्हणजे काय? तर जीवशास्त्र म्हणजे जीवनाचा अभ्यास, स्टडी ऑफ लाईफ, अँड इट हेल्प्स अस अंडरस्टँड द लिव्हिंग वर्ड्स. म्हणजे सजीव, जी सजीव सृष्टी आहे, ह्या सजीव सृष्टीचा अभ्यास कशा पद्धतीचं करायचा, सजीव सृष्टी समजण्यास आपल्याला मदत करणारे शास्त्र म्हणजे बायोलॉजी, जीवशास्त्र किंवा जीवांचा अभ्यास, स्टडी ऑफ लाईफ, जीवनाचा अभ्यास. देन माय सेकंड क्वेश्चन, that is the what is life? What is living? The living means having life, being alive, not dead. Living things are made up of cell and are capable of carrying out various cellular activity. म्हणजे लिव्हिंग थिंग्स ह्या ज्या आहेत, ह्या सर्व लिव्हिंग थिंग्स ह्या सेलनं बनलेल्या आहेत, पेशींनी बनलेल्या आहेत आणि ह्या कॅपेबल आहेत पूर्ण शरीरामध्ये असणाऱ्या सेल्युलर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी, होण्यासाठी. देन सी हिअर दी व्हॉट इज द ऑर्गनायझेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे लिव्हिंग थिंग्सचं ऑर्गनायझेशन कसं झालेलं आहे किंवा लिव्हिंग थिंग्स कसे बनलेले आहे, बायोस्फिअर कसे बनलेले आहे, सजीव सृष्टी कशी बनलेली आहे ते सी हिअर. द फर्स्ट ऑफ ऑल द ॲटम, then molecules, then macromolecules, then organelles, then cell, tissue, organ system, organism, population, community, ecosystem, and then biosphere. That is the organization of living things. Then see here the chemical composition of living things. म्हणजे सजीव जे आहेत त्या सजीवांच्या शरीरामध्ये असणारं केमिकल कंपोजिशन नेमकं कोणत्या प्रकारचं आहे किंवा त्यांच्या शरीरात कोणत्या प्रकारचे इलेमेंट्स आहेत. ते लिव्हिंग थिंग्स आर मेड ओनली 4 मेन इलेमेंट्स. म्हणजे सजीवांच्या शरीरामध्ये मुख्य प्रकारे फक्त 4 इलेमेंट्स आहेत. and they are first that is the carbon, second one is the hydrogen, third one oxygen and nitrogen. तर पहा, सजीवांच्या शरीरात 4 मुख्य इलेमेंट्स आहेत, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. या ठिकाणी त्यांचं पर्सेंटेज सुद्धा दाखवलेलं आहे, किती पर्सेंट कोणता इलेमेंट्स आहे. and these elements combine to form molecules. आणि हे इलेमेंट्स एकत्र आल्यानंतर, यांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर, कंबाईन झाल्यानंतर मॉलिक्युल्स तयार होतात. आणि हे 2 प्रकारचे मॉलिक्युल्स आहेत. द फर्स्ट मॉलिक्यूल दॅट इज द ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स अँड सेकंड वन इज द इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. तर आपण पाहूयात की ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स म्हणजे काय, इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स म्हणजे काय. तर सी हिअर फर्स्ट दॅट इज द ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स कंटेन बोथ कार्बन अँड हायड्रोजन. या ऑर्गॅनिक मॉलिक्युल्समध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे 2 एलिमेंट्स असतात. एक्झाम्पल, proteins, fat, carbohydrate, nucleic acid. The second one, that is the inorganic molecules. It does not contain both carbon and hydrogen, but can contain other combination of elements. तर या inorganic molecules मध्ये कार्बन, हायड्रोजन हे नसतात. त्या व्यतिरिक्त जे काही एलिमेंट्स आहेत यांचं कॉम्बिनेशन असतं. Includes example salt, minerals, acid, bases. Some gases also contain in inorganic molecules. Oxygen, carbon dioxide, water. Water is the most abundant substance in the human body. Then see here, all living things, some characteristics here. That is the first characteristics, that the living things are made of cells. Second, can reproduce.
Third, have a genetic code. Fourth, growth and development. Fifth, obtain, use material and energy. Then respond to environment. Then maintain homeostasis and change over time. We see one by one. The first, that is the all living things are made of cell. A cell is a collection of living matter enclosed by the membranes. The smallest living units of a living organism. म्हणजे सजीवांचं लहानात लहान जे एकक आहे तर ते आहे सेल, पेशी. तर या पेशी दोन प्रकारच्या आहेत, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. एक पेशी, बहुपेशी. युनिसेल्युलर मीन्स द ऑर्गॅनिझम दॅट आर मेड ऑफ only one cell, and multicellular means the organism that are made of more than one cell. Then second one is the can reproduce. Living things can reproduce. Reproduce means they produce one organism. You produce new organisms. They reproduction, the two types, sexual reproduction and asexual reproduction. The sexual reproduction means it involves the two parents progeny or genetically diverse. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे दोन पॅरेंट्स या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह असतात आणि हे जेनेटिकली डिफर असतात, म्हणजे वेगळे असतात. अँड सेकंड, दॅट इज द असेक्शुअल रिप्रोडक्शन. Asexual reproduction, it involves a single parent's progeny and are genetically identical to the parents. म्हणजे यामध्ये फक्त सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व आहे आणि हे जेनेटिकली सेम्स असतात, पॅरेंट सारखेच ॲज इट इज दिसतात. देन थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लिव्हिंग थिंग्स, दॅट इज दी हॅव ए जेनेटिक कोड. ए कॉमन जेनेटिक कोड इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे सर्व सजीवांचा जेनेटिक कोड्स हे कॉमन्स असतात. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम यूज द सेम लँग्वेज टू पास जेनेटिक इन टू द टू ऑफस्प्रिंग्स. The genetic code with the minor variation determines in the inheritance trait. The DNA and RNA, that is the common genetic code in all living things. Then fourth one, that is the growth and development. This see here students, the growth is a basically very important characteristics of living organisms. The growth is basically increasing mass and basically increasing number of cells body in which present. But we can say non-living things can also grow. या ठिकाणी आपण ग्रोथ जी आहे तर ही आपण सजीवांची ग्रोथ म्हणतो, त्याचबरोबर निर्जीवांची सुद्धा ग्रोथ होते असं म्हणतो. निर्जीवांची ग्रोथ होणं म्हणजे काय की समजा डोंगर आहे, डोंगरावर थरावर थर जमा होणे किंवा मातीचा थरावर थर होणे म्हणजे त्याची ग्रोथ होते. सजीवांची पण ग्रोथ होते आणि निर्जीवांची पण ग्रोथ होते. परंतु मग आपण ग्रोथ हे फक्त कॅरेक्टरिस्टिक्स लिव्हिंग थिंग्सचं आपण म्हणतो, नॉन लिव्हिंग थिंग्सचं म्हणत नाही. तर हे कशामुळे, नेमकं ह्याच्यामध्ये डिफरन्स काय? तर पहा, नेमकं यामध्ये डिफरन्स असा आहे की वी कॅन से इन बॉडी मास कॅन ग्रो अँड इन नॉन लिव्हिंग थिंग्स randomly accumulation of mass also grow. So we can say the non-living things also grow. The accumulation of mass also refer as growth in a non-living things. म्हणजे ज्यावेळेस accumulation झालेलं आहे सबस्टन्सचं त्यावेळेस आपण असं म्हणतो की नॉन लिव्हिंग थिंग्सची पण ग्रोथ होते. तर मेन डिफरन्स पहा यांच्यामध्ये काय की इट इज नॉट इन लिव्हिंग थिंग्स, इट इज नॉट जस्ट एक्सटर्नल ग्रोथ बट ऑल्सो इंटरनल ग्रोथ occurred. But in non-living things, just external accumulation of substances with refers to growth. म्हणजे लिव्हिंग थिंग्स मध्ये जी ग्रोथ होणार आहे तर ही एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल ग्रोथ आहे. परंतु नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये जी ग्रोथ आहे ती फक्त एक्सटर्नल ग्रोथ आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे की ग्रोथ हे कॅरेक्टरिस्टिक्स कुणाचं आहे की लिव्हिंग थिंग्सचं. देन फिफ्थ वन इज द ऑब्टेन, यूज मटेरियल अँड एनर्जी.
In this, the energy use and metabolism process are also occurred in these characteristics. Metabolism means the build up and the breakdown of materials as it's carried out life process. Example, in photosynthesis, cellular respiration, the biochemical reaction that acquired and use energy. The next one is the all living things are respond to environments. The stimulus means the anything in the environment that causes a reaction from an organisms. Two type of response there, the external response and internal response. External means the outside of the organism, that is temperature and light, and internal response, that is within the organism. Example, blood sugar level. A response, the automatic reaction to the stimulus. The behavior learned in inheritance respond to the stimulus. Then maintain hemostasis. The hemostasis means the ability of an organism to maintain its internal environment despite condition in the external environment. Balance within the organism. Example, sweating into cool down. Our body can regulate the blood sugar and then change over time. These all characteristics of all living things. Thank you.